हाय फ्रेंड्स, मी विठ्ठल जोशी. या व्हिडिओमध्ये आपण वित्त विभागामार्फत कनिष्ठ लेखापाल आणि लेखालिपिक या दोन पदांसाठी जी लेखी परीक्षा घेतली जाणार आहे त्या परीक्षेसाठी सामान्य ज्ञानावर आधारित काही प्रश्न पाहणार आहोत. आणि सामान्य ज्ञानावर आधारित बनवलेला हा माझा 6वा व्हिडिओ आहे लेखालिपिक आणि कनिष्ठ लेखापालसाठी. याच्या आधीचे 5 व्हिडिओसुद्धा तुम्ही पाहून घ्या, निश्चितच तुम्हाला फायदा होईल. तत्पूर्वी तुम्ही जर विठ्ठल जोशी हे माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर या व्हिडिओच्या खाली लाल कलरमध्ये असलेलं सबस्क्राईब हे बटन टच करा, म्हणजे विठ्ठल जोशी हे माझं चॅनल सबस्क्राईब होईल आणि माझे नवीन येणारे इतरही व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील. तसेच सामान्य ज्ञानचा अभ्यास करण्यासाठी विठ्ठल जोशी सरांचे स्पर्धा परीक्षा इतिहास, स्पर्धा परीक्षा भूगोल, जनरल नॉलेज ही पुस्तकं तुम्ही विकत घ्या. निश्चितच तुम्हाला सर्व स्पर्धा परीक्षांसाठी त्याचा फायदा होईल. जर तुम्हाला ती पुस्तकं विकत घ्यायची असतील तर मी दिलेल्या मोबाईल नंबरवर माझ्याशी संपर्क करा, तुम्हाला घरपोच ही पुस्तकं मिळून जातील. आणि आज मी जे प्रश्न घेणार आहे हे परीक्षा पोर्टलमार्फत सिनियर लॅब ॲसिस्टंट व लिपिक 2 या पदासाठी 29 एप्रिल 2018 रोजी 12:30 वाजता ऑनलाईन एक पेपर झाला होता ॲक्च्युअलमध्ये. आणि त्यांनी जे प्रश्न जसे त्या पेपरमध्ये जे प्रश्न होते तोच पेपर मी तुम्हाला या ठिकाणी घेत आहे, म्हणजे तुम्हाला एक आयडिया येऊन जाईल की ते नेमके प्रश्न कसे विचारतात सामान्य ज्ञानावर. तर या व्हिडिओमधला पहिला प्रश्न पाहूयात आपण. पहिला प्रश्न आहे, गीर वन्यजीव अभयारण्ये डॅश डॅशमध्ये आहे. तर गीर वन्यजीव अभयारण्ये हे गुजरात या राज्यामध्ये आहे. गीर वन्यजीव अभयारण्ये गुजरात या राज्यामध्ये आहे. इथं त्याने उत्तर दिलेलं आहे पहा. दुसरा प्रश्न आहे, मुंबई पुणे मुंबई मराठी चित्रपटमध्ये मुख्य अभिनेत्री कोण आहे? तर मुंबई पुणे मुंबई या मराठी चित्रपटामध्ये मुख्य अभिनेत्री मुक्ता बर्वे ही आहे. मुंबई पुणे मुंबई या मराठी चित्रपटामध्ये मुख्य अभिनेत्री मुक्ता बर्वे ही आहे. त्यांनी इथं उत्तर पण दिलेलं आहे. नंतरचा प्रश्न आहे, भारतातील खाऱ्या पाण्याचा तलाव खालीलपैकी कोणता आहे? तर सांभर इथं संभार दिलं आहे, ॲक्च्युली ते सांभर आहे राजस्थानमध्ये. तर सांभर तलाव हा भारतातील खाऱ्या पाण्याचा तलाव आहे. सांभर तलाव हा भारतातील खाऱ्या पाण्याचा तलाव आहे. आणि दाल तलाव, हुसेन सागर तलाव, पिचोला तलाव हे तीनही गोड्या पाण्याचे आहेत, म्हणून याचं उत्तर आहे डी. आणि त्यांनीसुद्धा उत्तर इथं सांभर तलावच दिलेलं आहे. लेखक पु ल देशपांडे यांचा जन्म कोणत्या शहरात झाला? तर लेखक पु ल देशपांडे यांचा जन्म हा मुंबई या शहरामध्ये झाला. लेखक पु ल देशपांडे यांचा जन्म मुंबई या शहरामध्ये झाला. बिजू पटनाईक प्रसिद्ध डॅश डॅश होते. तर बिजू पटनाईक हे प्रसिद्ध राजकारणी होते आणि ते ओरिसाचे मुख्यमंत्रीसुद्धा होते. आणि आता त्यांचा मुलगाच ओरिसाचा मुख्यमंत्री आहे. तर बिजू पटनाईक हे प्रसिद्ध राजकारणी होते आणि त्यांनीसुद्धा उत्तर राजकारणीच दिलेलं आहे. दुनियादारी मराठी चित्रपटमध्ये मुख्य अभिनेता कोण आहे? तर दुनियादारी मराठी चित्रपटमध्ये मुख्य अभिनेता स्वप्नील जोशी आहे. दुनियादारी मराठी चित्रपटामध्ये मुख्य अभिनेता स्वप्नील जोशी आहे. त्यांचे उत्तर स्वप्नील जोशीच आहे. खालीलपैकी कोणता इंटरनेट ब्राउझर नाही? तर दिलेल्यापैकी बिंग हे इंटरनेट ब्राउझर नाही. मोझिला हा इंटरनेट ब्राउझर आहे. क्रोम हे सुद्धा इंटरनेट ब्राउझर आहे, गुगलचं आहे ते. आणि सफारी हे सुद्धा इंटरनेट ब्राउझर आहे, परंतु बिंग हे इंटरनेट ब्राउझर नाही, म्हणून याचं उत्तर आहे बिंग हे त्याचं उत्तर आहे. बिमल रॉय प्रसिद्ध डॅश डॅश होते. तर बिमल रॉय हे प्रसिद्ध दिग्दर्शक होते. बिमल रॉय हे प्रसिद्ध दिग्दर्शक होते. त्यानंतरचा प्रश्न आहे, ब्योर्न बोर्ग प्रसिद्ध डॅश डॅश होते. तर ब्योर्न बोर्ग हे प्रसिद्ध खेळाडू होते. ब्योर्न बोर्ग हे प्रसिद्ध खेळाडू होते. त्यानंतरचा प्रश्न आहे, APJ अब्दुल कलाम यांचा जन्म कोणत्या शहरात झाला? तर APJ अब्दुल कलाम यांचा जन्म रामेश्वरम या शहरात झाला. APJ अब्दुल कलाम यांचा जन्म रामेश्वरम या शहरात झाला. सैराट मराठी चित्रपटामध्ये मुख्य अभिनेत्री कोण आहे? तर सर्वांनाच माहीत आहे, सैराट मराठी चित्रपटामध्ये मुख्य अभिनेत्री रिंकू राजगुरू आहे. आर्ची म्हणून जरी फेमस असली तरी खरं नाव रिंकू राजगुरू असं आहे. त्यांनीसुद्धा उत्तर रिंकू राजगुरू हेच दिलेलं आहे. अल्फ्रेड नोबेल प्रसिद्ध डॅश डॅश होते. तर अल्फ्रेड
नोबेल प्रसिद्ध शास्त्रज्ञ होते. अल्फ्रेड नोबेल प्रसिद्ध शास्त्रज्ञ होते. त्यानंतरचा प्रश्न आहे, खुशवंत सिंग प्रसिद्ध डॅश डॅश होते. तर खुशवंत सिंग हे प्रसिद्ध लेखक होते. खुशवंत सिंग हे प्रसिद्ध लेखक होते. भारतात बॉक्साईट धातूचा मोठा साठा ॲल्युमिनियम बनवण्यासाठी वापरला जातो. हा साठा देशाच्या कुठल्या भागात सर्वात जास्त प्रमाणात आहे? तर भारतात बॉक्साईट धातूचा मोठा साठा ॲल्युमिनियम बनवण्यासाठी वापरला जातो. हा साठा देशाच्या ओरिसा या भागात सर्वात जास्त प्रमाणात आहे. बॉक्साईट या धातूचा साठा ओरिसा या भागात सर्वात जास्त प्रमाणात आहे. त्यांचं उत्तरसुद्धा ओरिसाच त्यांनी दिलेलं आहे. नंतरचा प्रश्न आहे, भारताने 2030पर्यंत आपल्या कार्बन उत्सर्जनाची तीव्रता कमी करण्यासाठी कटिबद्ध असल्याचे जाहीर केले आहे. भारताने त्या आपल्यासाठी जे लक्ष्य निर्धारित केलेले आहे ते किती आहे? तर याचं उत्तर येते डी 0.35 हे त्याचं उत्तर आहे. त्यांनी पण डीच दिलेलं आहे 0.35. महात्मा ज्योतिबा फुले यांचा जन्म कोणत्या शहरात झाला? तर महात्मा ज्योतिबा फुले यांचा जन्म सातारा शहरात झाला. त्यांनी उत्तर साताराच दिलेलं आहे, म्हणून मी तुम्हाला सातारा सांगत आहे की महात्मा ज्योतिबा फुले यांचा जन्म सातारा शहरात झाला असं त्यांनी उत्तर दिलेलं आहे. नंतरचा प्रश्न आहे, बाबा आमटे यांचा जन्म कोणत्या शहरात झाला? तर बाबा आमटे यांचा जन्म वर्धा या शहरात झाला. बाबा आमटे यांचा जन्म वर्धा या शहरात झाला. त्यांचं सुद्धा उत्तर वर्धाच आहे. नंतरचा प्रश्न आहे, खालीलपैकी काय राजस्थान या राज्यात नाही? तर पुढील मिस्टेक झाली त्यांनी. आणि तुम्ही पण पेपर सोडवताना मराठीमध्ये जर असं काही कन्फ्युजन वाटलं तर इंग्लिशचा प्रश्न वाचा. इथे पहा, विच ऑफ द फॉलोइंग मॉन्युमेंट इज नॉट लोकेटेड इन द स्टेट ऑफ राजस्थान. म्हणजे खालीलपैकी कोणतं मॉन्युमेंट हे राजस्थानमध्ये नाही असं त्यांना विचारायचं आहे, पण मराठीमध्ये त्यांनी वेगळंच विचारले. त्यामुळं मराठीचा प्रश्न वाचताना कन्फ्युजन झाला तर इंग्लिशचा प्रश्न वाचा. तर याचं चित्तोर किल्ला राजस्थानमध्येच आहे. आडरा किल्ला राजस्थानमध्ये नाही, म्हणजे बी उत्तर आहे. आपल्याला नाही असं विचारले. जुनागड किल्ला राजस्थानमध्ये आहे. हवा महलसुद्धा राजस्थानमध्ये आहे. मग राजस्थानमध्ये काय नाही? आडरा किल्ला, म्हणून त्याचं उत्तर आहे बी. त्यांचंही उत्तर बीच असणार आहे. नंतरचा प्रश्न आहे, हे एक जल शुद्धीकरण तंत्रज्ञान आहे जे पिण्याच्या पाण्यासाठी मोठे कण काढून टाकण्यासाठी अर्ध पारेपटल पडदा वापरते. तर याचं उत्तर येते रिव्हर्स ऑस्मोसिस. ही रिव्हर्स ऑस्मोसिस हे एक जल शुद्धीकरण तंत्रज्ञान आहे जे पिण्याच्या पाण्यातील मोठे कण काढून टाकण्यासाठी अर्ध पारेपटल पडदा वापरते. तर या व्हिडिओमध्ये ॲक्च्युअलमध्ये महापरीक्षा पोर्टलने विचारलेले सामान्य ज्ञानावर आधारित विचारलेले प्रश्न आपण पाहिलेले आहेत. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मित्रांसोबत, इतर व्हॉट्सअप ग्रुपवर आणि टेलिग्राम चॅनलवर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि विठ्ठल जोशी हे माझं चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू व्हेरी मच.